श्री भैरवती बसवराज माजी नगर विकास मंत्री कर्नाटक सरकार यांनी मुतगे कंचवीर नगर येथील ऐतिहासिक 300 वर्षे जुनी विहिरीला भेट दिली। ಸುಮಾರು 300 ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸ ಇರತಕ್ಕಂತ ಈ ಬಾವಿಯನ್ನು ನೋಡಿ ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಯಿತು। ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಬಂಧುಗಳು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಕರ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ನನಗೂ ಕೂಡ ಈ ಬಾವಿಯ ದರ್ಶನವನ್ನ ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆ ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ। ಮತ್ತೆ ಇದು ಒಂದು ಇತಿಹಾಸದ ಒಂದು ಪುಟಗಳಲ್ಲಿ ಬರೀತಕ್ಕಂತ ಒಂದು ಬಾವಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಒಂದು ಶಿವಲಿಂಗ ಆಕಾರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಬಾವಿ। ಹಾಗಾಗಿ ಇದು ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಒಂದು ಸ್ಥಳವಾದ ತಪ್ಪಾಗಲಾರದು। ಇದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪುನರ್ ನಿರ್ಮಾಣವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಿಜವಾಗೂ ಕೂಡ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಿದೆ। ಸೊ ಈ ಬಾವಿಯನ್ನು ನೋಡಿ ನನಗೂ ಕೂಡ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ। बेळगावमध्ये मुदगा या गावामध्ये मला वाटतंय प्राचीन कालीन जी विहीर आहे बघितल्यानंतर अत्यानंद होतो। आणि त्याचबरोबर विशेष करून माजी मंत्री भैरवती बसवराज हे पण आज आलेले होते आणि त्यांनी ही विहीर बघितल्यानंतर आनंद व्यक्त केला की अशी विहीर बघायला कुठे मिळाली नाही। एकूणच इतिहास हा जपून ठेवला पाहिजेत आणि मुदगावासियांचं अभिनंदन, धन्यवाद, कारण अशी विहीर जतन केल्याबद्दल। पण विशेष करून सांगायचं म्हणजे एक विहीर मेंटेन करणं पण तेवढं सोपं नाही। येत्या काळामध्ये सार्वजनिक सगळ्यांनी मिळून ही विहीर जतन करावी, कारण असा इतिहास कुठेही सापडत नाही आणि असा इतिहास जपून ठेवणं ही काळाची गरज असल्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद। येत्या काळामध्ये सर्वांनी मिळून ही विहीर जपावी ही तुम्हाला प्रार्थना। त्यांच्याबरोबर माजी आमदार अनिल बेनके, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, युवराज जाधव, मुरुगेंद्र गौडा पाटील, वीरभद्र पुजारी, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष उमेश पुरी, माजी सैनिक सातेरे पाटील, भरमणे पाटील, गजानन पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते। कृष्णा पाटील, KMM मराठी, मुतगा।